नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग। अजून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की समजा तुमच्या मिरचीच्या झाडाला तुम्हाला असे किडे लागलेले आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे। सगळ्यात पहिले मित्रांनो, हे जे किडे लागणं असतात हे झाडाला पाहू शकता आपल्याला असे ॲज सच कोणते किडे नाही दिसून राहिले, तर याचा अर्थ आहे मित्रांनो याला डिसीज झाला, याला किडे नाही लागले। किडे म्हणजे असतात पेस्ट अटॅक्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये। अजून डिसीज जो आहे तो रोग असतो झाडाला। तर मित्रांनो याला रोग लागला, याला किडे नाही लागले। सगळ्यात पहिला पॉईंट, रोग कसा, किडे पाहू शकता दिसून येतात, ते पांढरे रंगातले किंवा काळे रंगातले किडे असतात। तर तुम्ही या झाडावर पाहू शकता तुमच्या डोळ्यांनी की तुम्हाला कोणतेच किडे दिसून नाही राहिले, तर हे किडे नाही लागले मित्रांनो, या झाडाला रोग लागला आहे। आणि जो रोग ह्या मिरचीच्या झाडाला लागतो त्याला लीफ मायनर म्हटलं जाते। आणि ते मित्रांनो तसं टमाटरचे जे झाडं असतात त्यांनाही लागत असते। हे पाहू शकता तुम्ही, हे असे पांढरे झालेलं आहे, तर हे लीफ मायनरच आहे। आणि हे जे पिवळे पानं आहे मित्रांनो हे सनबर्न्समुळे होतात। तर हा वेगळा व्हिडिओ आहे, याच्यावर मी आधी व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तो पाहू शकता तुम्ही। तर हा वेगळा टॉपिक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजा असे रोग लागत असतील लीफ मायनर्स किंवा असं आपलं जे ते टमाटरच्या झाडवर होतं, अजून हे मिरचीच्या झाडवर हे असे होतात लीफ कर्ल्स आणि लीफ मायनर्स। तर हे डिसीज म्हणजे या रोगांना आपल्याला झाडाचं कसं ठीक करायचं आहे। तर सगळ्यात पहिले आहे की याच्यावर तुम्ही कीटनाशक स्प्रे करू शकता किंवा कॉपर सल्फेटची फवारणी करू शकता। आणि कॉपर सल्फेट घरच्या घरी कसं तयार करायचं आहे, ताकापासून तयार केल्या जाते। ते आपल्याला एका कॉपरच्या भांड्यात दही ठेवायचं असते किंवा मठ्ठा जे असते, ताक जे असते मठ्ठा, तो मठ्ठा आपल्याला 3 ते 4 दिवसासाठी एखाद्या तांब्याच्या भांड्यात तुम्हाला झाकून ठेवून द्यायचं आहे शेड एरियामध्ये। मग 3 ते 5 दिवस झाल्यानंतर मग त्याला तुम्हाला काढायचं आहे। जे छाछ मठ्ठा तुम्ही ठेवला होता कॉपरच्या भांड्यामध्ये तुम्हाला दिसेल तो हलकासा असा हिरव्या रंगात झालेला असेल, तर तो मित्रांनो मठ्ठा तयार आहे। समजा थोडंसंच घेतलं असेल तर त्याला पाण्यात डायल्यूट कराल चांगल्यानी, साध्या पाण्यात मिक्स करा चांगल्यानी, आणि मग तुमच्या झाडावर स्प्रे बॉटलच्या सहायताने तुम्हाला चांगल्यानी तुमच्या झाडावर स्प्रे करून द्यायचं आहे। जे सगळं की जे आपलं कॉपर सल्फेट तुम्ही तयार कराल ते तुमच्या झाडावर चांगल्याने स्प्रे करून द्याल। याच्यावर मी आधीच व्हिडिओ बनवून ठेवला आहे, एक माझं दुसरं चॅनल आहे त्याच्यावर मी टाकून ठेवलेलं आहे, तर तो एंड स्क्रीनवर व्हिडिओ देईल, तो व्हिडिओ नक्की पाहू शकता। मग पुढचं आहे मित्रांनो, याला कडुलिंबाच्या तेलाची फवारणी करू शकता। कॉपर सल्फेट तर बेस्ट राहील। कॉपर सल्फेट जे डिसीज होतात, जसं लिंबाच्या झाडाला सिट्रस कॅन्सर वगैरे होते, तर त्याच्यासाठी बेस्ट असते। तर मग कॉपर सल्फेट स्प्रे कराल तर तुमचं झाड तसंच चांगलं ठीक होऊन जाईल। तर मग समजा कॉपर सल्फेट नाही तर आपण कडुलिंबाचं तेल पण स्प्रे करू शकता। कडुलिंबाचं तेल कसं आहे, आपल्याला झाडासाठी घरच्या घरी समजा तयार करायचे आहे, त्याच्यावर मी व्हिडिओ आधीच बनवून ठेवला आहे। किंवा तुम्ही मार्केटचे घेऊ शकता किंवा ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्टवरही इझिली आपल्याला नीम ऑइल फॉर प्लांट्स असं सर्च कराल, नीम ऑइल प्लांट्स, तर तुम्हाला दिसून जाईल। तर मग जे नीम ऑइल आहे म्हणजे कडुलिंबाचं तेल, ते तुम्हाला घेऊन घ्यायचं आहे। 1 लिटरमध्ये मित्रांनो 1 चमचा टाकायचा आणि झाडावर त्याची चांगल्याने फवारणी करायची आहे। दर 10 ते 15 दिवसात तुम्हाला याच्या झाडावर फवारणी करत राहायची आहे। काही दिवसातच पाहाल की हे मग जे रोग आहे झाडावरचं ते जाणं सुरू होऊन जाईल। आणि जसं आता पाहू शकता याला मिरच्या लागत आहे, असं नाही की मिरच्या लागत नाही आहे, पण तुम्ही पाहू शकता मिरच्या कमी आहे। मी आत्ताच याचे हार्वेस्ट करून टाकले होते, पण मिरच्या कमी लागत आहे। तर मित्रांनो हा लीफ मायनरच्या रोगामुळेच होते असं। तर एक काळजी घ्यायची आहे, समजा मिरच्या कमी लागत असतील तर हा जो लीफ मायनर डिसीज आहे म्हणजे रोग हा तुमच्या झाडाला झाला आहे, तर हा तुम्हाला कडुलिंबाचं तेल किंवा कॉपर सल्फेट स्प्रे करून तुमच्या झाडापासून हटवायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो या डिसीजबद्दल मी तुम्हाला सांगितलं की हे रोग झाडाचं कसं ठीक करायचं असते। कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो आता स्क्रीनवर तुम्हाला एक प्लेलिस्ट येऊन जाईल, ती खतांची प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाहाल। अजून इथे माझ्या एक चॅनलचा लोगो येऊन जाईल, इथे एक वेदांग गार्डनर मराठीच्या नावाने माझं एक दुसरं चॅनल आहे, तिथे मी आधीच खूप सारे झाडासंबंधित व्हिडिओ टाकून ठेवले, तर तोही माझा जो दुसरा चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठी, तो नक्की पाहाल। व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता। धन्यवाद।